नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती निकाल लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या चुका टाळायच्या, कारण की पोस्ट ऑफिस भरतीला सुद्धा खूप जणांनी काय केलेलं होतं. हा पोस्ट ऑफिस आणि मुंबई हायकोर्टचा विषय वेगळा आहे, परंतु तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या भरतीला खूप जणांच्या डॉक्युमेंट मध्ये गडबड झाली होती. त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा तिथे बाद झालेले होते स्टुडंट. ठीक आहे, आपण त्यांना हेल्प केली काहीशा प्रमाणामध्ये, आपल्याकडून होईल तेवढी. त्यांना डॉक्युमेंट कसे क्लिअर करायचे त्या संदर्भात सेम अगदी तसंच मुंबई हायकोर्टाचं डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस एक 5 चुका आहेत, 4 ते 5 साधारण. त्या जर तुम्ही आत्ताच दुरुस्त केल्या किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याच्यावर व्यवस्थितरित्या काम केलं तर तुम्हाला पुढे सिलेक्शनला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. मग नेमकं त्या कुठल्या चुका आहेत, कुठल्या चुका टाळायच्यात आणि ज्या चुका झाल्या त्या कशा करेक्ट करायच्यात ह्याच्यावर 100% सोल्युशन तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही काम करायचं, ज्या तुमच्या चुका आहेत त्या कमेंट करत राहायचं. प्रत्येकाच्या कमेंटला सगळं व्यवस्थित उत्तर मिळेल. पहिली चूक असणार आहे मित्रांनो, नाव आणि डेट ऑफ बर्थ मध्ये तफावत. फॉर्म भरताना तुमचं नाव थोडंसं वेगळे, तुमच्या मार्कशीट वरती किंवा तुमच्या टीसी वरती नाव वेगळं आहे, आधार कार्ड वरती नाव वेगळं आहे. म्हणजे तुमचे जे ओरिजिनल आयडेंटिकल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर सगळीकडे नाव वेगवेगळं आहे, तफावत आहे. अशा वेळेस तुमचं डेट ऑफ बर्थ सुद्धा वेगवेगळं आहे. फॉर्मवर एक भरलंय आणि तुमच्या मूळ डॉक्युमेंट वर एक आहे. ठीक आहे, मग इथे नावात आणि डेट ऑफ बर्थ मध्ये तफावत असेल तर डीव्हीच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप मोठा या ठिकाणी फटका बसू शकतो. तुमचं इथे डायरेक्ट रिजेक्शन सुद्धा होऊ शकतं, कारण हे सगळ्यात मोठी तफावत असणार आहे, ही सगळ्यात मोठी काळजी घेण्याची गोष्ट असणार आहे. जर असा कोणाचा नावामध्ये फरक आणि डेट ऑफ बर्थ मध्ये काही चेंजेस असेल, तुमचं ओरिजिनल वेगळं आणि डॉक्युमेंट्स वरती वेगळं, फॉर्म भरताना वेगळं आणि तुमच्या मूळ कागदपत्रांवर वेगळं, असं डाऊट असेल तर तुमचा प्रश्न लगेच कमेंट करायचा. 100% तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल त्यावरती. ठीक आहे, फक्त कळू द्या की कोणाचे प्रॉब्लेम काय आहेत. नेक्स्ट, चुकी कुठली टाळायची किंवा कशी करेक्ट करायची. या ठिकाणी चुकीची माहिती कालबाह्य प्रमाणपत्र सादर करणे. चुकीची माहिती म्हणजे फॉर्म भरताना तुमचं शिक्षण जे आहे ते न टाकता दुसरंच टाकलंय आणि फॉर्म तुम्ही भरलेला आहे किंवा मार्क्स वेगळे सांगितलेले आहेत किंवा सर्टिफिकेट तुम्ही काहीतरी डुप्लिकेट बनवलेले आहेत, आरक्षण कोट्यातून तुम्ही फायदा घेतलाय, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल. फक्त हे हायकोर्टच नाही, ऑल ओव्हर भरतीसाठी सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे हे अशा गोष्टी टाळायच्या आहेत. पुढे चालून तुमचं सिलेक्शनवर याचा फटका बसू शकतो. तिसरं आहे ओरिजिनल कागदपत्र सोबत न नेणे. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांचे असे काही प्रॉब्लेम आहेत, जसे की 10वीचं मार्कशीट, 7वीचं किंवा 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं. ठीक आहे, ज्या ज्या पोस्टनुसार, तुमच्या पोस्टनुसार तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते काय झालेले आहेत, जसं की 12वीचं मार्कशीट काही जणांचं, ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी भरलाय किंवा शिपाई पदासाठी 7वी आणि 10वी 12वी, हे मार्कशीट बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नाही आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता हे मार्कशीट नाहीत, मग याच्यावर सोल्युशन काय, तर तुम्ही सरळ साधं सिंपलपणे काय करायचंय, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये डायरेक्टली आता आज उद्या 2 दिवसामध्येच अर्ज करून घ्यायचाय की हे मार्कशीट माझ्याकडे नाहीये, कृपया तुम्ही हे मला सुपूर्द करावे, असं त्यांना ऑफिशियली अर्ज करा. ते तुम्हाला मार्कशीट देतील. त्याच्यामध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे तुमचं जे काही ओरिजिनल रिझन आहे की या मुंबई हायकोर्ट भरतीसाठी मी फॉर्म भरलेला होता, सिलेक्शन एक्झाम झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कृपया तुम्ही ही देण्याची अशी विनंती करतो, असं व्यवस्थित अर्ज लिहायचा आहे मित्रांनो. पुढे तुम्हाला काय होईल, हा अर्ज लिहिल्याच्या नंतर कॉलेज किंवा तुमचं शाळा जी असेल तुम्हाला मार्कशीट प्रोव्हाइड 100% करेल आणि त्यांना ते द्यावेच लागेल. ठीक आहे, आता अर्ज कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा, कोणाला जर माहित नसेल तर अर्जाचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगेल, फक्त अर्ज कमेंट करा. नेक्स्ट आहे आता दुसरं, कागदपत्र सोबत न नेणे. म्हणजे हे एक रिझन झालं की डॉक्युमेंट्सच नसतात. ठीक आहे, नसतील तर इथे तुम्हाला हे कॉलेज किंवा स्कूल मधून काढून घ्यावे लागतील. आता जर कोणाचा हरवलेला असेल, जर मिसिंग असेल, अशा विद्यार्थ्यांनी काय करावे लागेल, कारण की मिसिंगला त्या ठिकाणी काहीच ऑप्शन नाही. एक सिंपल साधं या ठिकाणी मिसिंग प्रूफ तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता. बॉन्ड पेपरवरती मिस झालाय तो एक तुमचा फायद्याचा ठरू शकतो. दुसरं, तुम्ही जे की आपण ऍप आहे मोबाईलवरती डिजी लॉकर म्हणून, ठीक आहे, त्याच्या थ्रू तुम्ही ते तुमचं डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता.
काही ठिकाणी डिजिलॉकरचे डॉक्युमेंट्स हे अप्रूव्ड असतात, गव्हर्नमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा अप्रूव्ड केले जातात, लक्षात घ्या. ह्याच्यावरती दोन हे तुम्हाला सोल्युशन असणार आहे जर ज्यांचं मिसिंग असेल, डिजिलॉकर आणि तुम्ही डुप्लिकेट काढून घेऊ शकता कॉलेजमधून किंवा स्कूलमधून ऍज रिस्पेक्टेड टू तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्या रिगार्डिंग, ठीक आहे. परंतु त्याचं ऑफिशियली प्रूफ असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जसं बॉन्ड पेपर असेल किंवा अर्जाची प्रत असेल, सगळ्या गोष्टी ऍज अ प्रूफ म्हणून सोबत ठेवा जर मिसिंग असेल तर. ह्याच्यावरती हे सोल्युशन झालं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, साधारणपणे ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट सोबतच ठेवायचे आणि त्याच्यासोबत झेरॉक्स सुद्धा एक सेट सोबत ठेवायचा आहे. कारण की काय होतंय, काही विद्यार्थी ओरिजिनल घेऊन जातात, झेरॉक्स काढत नाहीत, पण सेफ साईडला झेरॉक्स अटेस्टेड झेरॉक्स एक कॉपी सर्वांची राहू द्या, ठीक आहे. पुढे 5 नंबरचा आहे बनावट कागदपत्रे तयार करणे. पाठीमागे मुंबई हायकोर्ट भरती असो किंवा अजून इतर कोर्टच्या तुम्ही न्यूज मध्ये ऐकत असाल की बनावट कागदपत्रामुळे गुन्हे दाखल झाले, आणि या सेम मुंबई हायकोर्टाची भरती असल्यामुळे ही खूप रिस्पेक्टफुल न्याय देणारी भरती आहे. याच्यामध्ये न्याय व्यवस्थेत तुम्ही काम करणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही जर असा फ्रॉड केला तर पुढे चालून तुम्हाला खूप मोठा याचा रिस्क असू शकते किंवा तुमच्यावर डायरेक्टली गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात, ठीक आहे. कारण ही भरती डायरेक्ट कोर्टाची आहे, मुंबई हायकोर्ट भरती आहे, त्याच्यामुळे इथे सगळं जे काय आहे ते ओरिजिनलच लागणार आहे, इथे फसवेगिरी करून चालणार नाही, ठीक आहे. म्हणून बनावट अजिबात डॉक्युमेंट्स कुठलेही बनवायचे नाहीत. जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तरी बेहतर राहील मित्रांनो, परंतु असं चुकीचे काम करून आपल्याला कुठलंच एक सक्सेस मिळवायचं नाहीये, ठीक आहे. सक्सेस ते थोड्या दिवसात असतं. सो बनावट डॉक्युमेंट्स बनवायचे नाही, तुमच्यावर डायरेक्टली गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. आणि पुढे जर गुन्हा दाखल झाला तर शासकीय नोकरीचं स्वप्न जवळपास तुमचं विसरून जावा लागेल. कारण की कुठलीही शासकीय नोकरी करायची झालं तर पोलीस व्हेरिफिकेशन ही प्रोसेस असते, किंवा त्याच्यामध्ये तुमच्यावर कुठला गुन्हा, तुमचं जे सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं ते सुद्धा आवश्यक असतं. त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले तर तुमचं स्वप्न ढासळू शकतं. सो असे फसवेगिरी अजिबात करायची नाहीये, बनावट कागदपत्र करायचे नाही. भरतीत सिलेक्शन नाही झालं, नेक्स्ट भरतीची तयारी केली तरी चालेल, डोंट वरी, फक्त चुकीचं काम करायचं नाहीये, ठीक आहे. सेकंड आहे व्हेरिफिकेशनची डेट चुकवणे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डेट दिलेले एक्स डेट, फॉर एक्झाम्पल एक्स डेट दिलेले, तुम्ही वाय डेटला प्रेझेंट राहताय, ठीक आहे. जी काही डेट असेल त्या डेट वरती, अगदी जी काही वेळ असेल त्या वेळेवरती, डेट आणि वेळ आणि ठिकाण ह्या 3 गोष्टी वेळेचं तंतोतंत पालन करून फॉलो करायचे आहेत. वेळ, ठिकाण आणि तुमची डेट ह्या 3 गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं सिलेक्शनवर कुठलाच इफेक्ट पडणार नाही. परंतु आज डेट आहे व्हेरिफिकेशनची, तुम्ही उद्या जाताय तर तिथे कोर्ट किंवा जे काही प्रशासन आहे तुम्हाला अजिबात एक्सक्यूज त्या ठिकाणी देणार नाही मित्रांनो. ज्या डेट दिवशी वेळेत आहे तुमचं व्हेरिफिकेशन त्याच वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. खूप साऱ्या जणांचं याच्या अगोदर सुद्धा डेट आणि वेळ चुकल्यामुळे डायरेक्ट सिलेक्शन कॅन्सल झालेला आहे, कारण की प्रशासनाला तुमच्या पर्सनल प्रॉब्लेमशी सध्या तरी काहीच घेणं देणं नाही. त्यांचे जे रूल्स, नोटिफिकेशन आहे, रेग्युलेशन आहे तेच तुम्हाला फॉलो करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. आणि शासकीय नोकरी म्हटलं की वेळेचं नियोजन आणि वेळेचं सगळं गणित तुम्हाला या ठिकाणी बांधता आलं पाहिजे, म्हणून वेळेत उपस्थित राहा. ह्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ज्या की तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. ह्या चुका जर असतील त्या लगेच इम्प्रूव्ह करायच्या असतात, आणि ह्या जर चुका असतील तर तुम्ही प्रश्न मांडत चला, त्याच्यावर सोल्युशन देण्याचा मी 100% नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. आणि मी असेच अपडेट देत असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करायला पाहिजे, जेणेकरून अपकमिंग ज्या भरत्या आहेत त्याच्यावर सर्व डिटेल्स किंवा हायकोर्ट भरतीचे काही तुमचे प्रश्नाचे उत्तर किंवा काही हेल्प लागत असेल ती प्रोव्हाइड करण्यास मी जर तुमच्यापर्यंत पोहोचवलो तर मला नक्कीच खूप आनंद होईल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.